कोरोना महामारी व लॉकडाऊन नंतर आता अनलॉक परिस्थितीत शासनाद्वारे 1 जुलैपासून 9वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत। शाळा सुरू करण्यासाठी कोरोना संक्रमणास अनुसरून विशेष खबरदारी घेण्याबाबत सूचना सुद्धा वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आली। याबाबत नियोजन व पूर्वतयारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 26 जून रोजी शाळा उघडून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सभा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते। यालाच अनुसरून मेलघाटातील धारणी तालुका अंतर्गत येणारी चेंडू जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली। या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत व्यवस्थापन समितीचे काम मतल आहे हे जाणून घेतले व सोबतच शासनाने कोरोना विषाणू संबंधित घ्यावयाची खबरदारी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली। बैठकीनंतर चेंडू शाळेचे मुख्याध्यापक मंगेश धोंड यांनी फॉगिंग मशीनद्वारे संपूर्ण शाळेत फवारणी केली। एवढेच नव्हे तर स्वतः संपूर्ण गाव फॉगिंग करून निर्जंतुक केले। यानंतर संपूर्ण चेंडू गावात शुद्ध व प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले व स्थानिकांनी कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे, गावाचे व देशाचे रक्षण कसे करावे याबाबत माहिती घेऊन अंमलबजावणी करण्याबाबत सांगितले। या प्रसंगी सरपंच द्वारका धांडे, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकिशन जांभेकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, गावाचे पोलीस पाटील रामुतारा आकवा, ग्रामसेवक चेतन तंडोरकर व मुख्याध्यापक मंगेश धोंड तथा शिक्षक वृंद उपस्थित होते। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।